पंजाबचा शेर, खलिस्तानी दहशतवाद्यांचा कर्दनकाळ अशी ओळख असलेले पंजाबचे माजी पोलीस महासंचालक कंवर पाल सिंग गिल यांचे आज दिल्लीत सर गंगाराम रुग्णालयात निधन झाले। ते 82 वर्षांचे होते। गिल यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या। त्यांना हृदयविकाराचाही त्रास होत होता। बऱ्याच काळापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र वाढत्या वयामुळे उपचारांना हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली। पंजाबमधील खलिस्तानी चळवळीचा दहशतवाद मोडून काढण्यात केपीएस गिल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती। 1988 ते 1990 दरम्यान पंजाब पोलीस प्रमुख सेवा बजावल्यानंतर गिल यांची 1991 मध्ये पुन्हा पंजाबचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली। या दरम्यान कट्टर शीखपंथीय आणि खलिस्तानी चळवळ फोफावली होती, त्यावर नियंत्रण आणण्याचं संपूर्ण श्रेय गिल यांना जातं। 2000 ते 2004 दरम्यान श्रीलंकेतील लिबरेशन टायगर्स ऑफ तामिल इलम विरोधात कारवाईची व्यूहरचना करण्यातही गिल यांची मदत घेण्यात आली होती। छत्तीसगडमधील नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी तेथील राज्य सरकारने 2006 मध्ये गिल यांची सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। दुसरीकडे गिल यांच्यावर अनेकदा मानवाधिकार हननाचे आरोप करण्यात आले होते। दरम्यान गिल भारतीय पोलीस सेवेतून 1995 मध्ये निवृत्त झाले। उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना 1951 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। इंडियन हॉकी फेडरेशनच्या अध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळलेली आहे। पीसीएमसी न्यूजकडून केपीएस गिल यांना भावपूर्ण श्रद्धांजली। पीसीएमसी न्यूज रिपोर्ट।